शूर पराक्रमी बहुभाषिक असलेल्या छत्रपती संभाजी राजांचं जीवन आणि त्यांचा हौतात्म्य आजही प्रेरणादायी आहे। शिवरायांनी जगावं कसं शिकवलं तर शंभूराजांनी मरावं कसं याचा आदर्श समाजासमोर ठेवलाय। शंभूराजे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व आहे, असं गडकोट किल्ल्याचे अभ्यासक डॉक्टर अमर अडके यांनी नमूद केलं। प्रत्येक मराठी माणसानं शिवकालीन किल्ले पाहिले पाहिजेत, इतिहास जाणून घेतला पाहिजे, असं त्यांनी आवाहन केलं। इचलकरंजीतील रामभाऊ राशीनकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते। इचलकरंजीतील चाणक्य प्रतिष्ठान आणि श्री आर्य चाणक्य पतसंस्थेच्या वतीनं रामभाऊ राशीनकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। प्रारंभी पंकज मेहता यांनी चाणक्य प्रतिष्ठानची माहिती दिली, तर स्वच्छता दूत गजानन महाराज गुरुजी यांनी रामभाऊ राशीनकर यांच्या आठवणींना उजाळा दिला। इतिहास अभ्यासक डॉक्टर अमर अडके यांनी शिवपुत्र संभाजीराजे या विषयावर व्याख्यानाचं पुष्प गुंफलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांचं स्वराज्य सहज गिळंकृत करता येईल असं औरंगजेबला वाटत होतं, मात्र शंभूराजांनी 9 वर्ष पराक्रम गाजवून त्याला जेरीस आणलं। 26 जानेवारी 1671च्या एका पोर्तुगीज पत्रानुसार शिवरायांनी राज्यकारभार हाकण्याचे सर्व अधिकार शंभूराजांना दिले होते। त्यातून शंभूराजांची क्षमता लक्षात येते। त्यांनी मोघलांसह सिद्धी, पोर्तुगीज जंजिरेकर यांची स्वराज्यावरील आक्रमणं परतवून लावली। औरंगजेबकडून शंभूराजांचा प्रचंड छळ झाला, पण तेव्हाही शंभूराजांची स्वाभिमानी वृत्ती दिसून आली। शंभूराजांचा हौतात्म्य आजही प्रेरणादायी असून स्वराज्याचे दुसरे छत्रपती मराठी माणसाची दौलत आहेत, असं अमर अडके म्हणाले। यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र राशीनकर, जवाहर छाबडा, अरविंद कुलकर्णी यांच्यासह श्रोते उपस्थित होते।